शुभ सकाळ मित्रांनो। आता आपण पॉंडिचेरीवरून रात्री निघालो होतो। सकाळचे 7 वाजले। आपण रामेश्वरमला पोहोचलोय। समोरच आपल्याला पांबन ब्रिज हा दिसतोय। या पांबन ब्रिजचं वैशिष्ट्य म्हणजे भारतातील सर्वात पहिला समुद्री मार्गावर बांधलेला रेल्वे ट्रॅक आहे। हा रेल्वे ट्रॅक जहाज जेव्हा येते तेव्हा हा गेट ओपन केला जातो आणि जहाज पार होते। ट्रेन जेव्हा येते तेव्हा हा गेट परत जॉईन केला जातो। म्हणून या ब्रिजचं खूप मोठं वैशिष्ट्य आहे। अशा प्रकारे रस्त्याच्या दोन्ही साइडला समुद्र आपल्याला बघायला मिळतो। अतिशय सुंदर असा समुद्र आहे। वातावरण पण खूप छान आहे। सकाळचं वातावरण असल्यामुळे फोटो सेशन पण खूप छान झाले आमचे। चला मग आता निघूया आपण मंदिराकडे, म्हणजेच रामेश्वरम। आपण आता अग्नितीर्थ इथं पोहोचलो। असे म्हटले जाते प्रभू रामचंद्र जेव्हा रावणाचे वध करून आले तेव्हा त्यांनी इथं स्नान केले होते, कारण त्यांच्याकडनं ब्राह्मण हत्या झाली होती म्हणून त्यांनी आपलं प्रायश्चित्त केले। म्हणून रामेश्वरमला आल्यानंतरला प्रथम अग्नितीर्थाच्या इथं स्नान करावे आणि नंतर 22 कुंडांच्या इथं स्नान करून आपले पाप नाहीसे होतात असे म्हटले जाते। आता आमचं रामेश्वरमचं दर्शन घेतलं गेलंय। आता आम्ही निघणार आहोत धनुष्कोडीला। धनुष्कोडीकडे जात असताना हा रस्ता आपल्याला मध्ये लागलेला आहे। तर हा रस्ता विभीषण मंदिराकडे जातो। जात असताना रस्त्याच्या दोन्ही साईडला प्रचंड असं समुद्र आहे आणि मंदिराच्या हे पार्किंगला आपण गाडी लावलेली आहे। मंदिराच्या चारही बाजूने समुद्र आहे। हिरवीगार झाडी सुद्धा आहे। चला आपण मंदिराच्या दिशेने चाललोय। समोर ज्या पायऱ्या आपल्याला दिसत आहे ते मंदिराच्या पायऱ्या आहे। आपण त्या मंदिरात जाऊया, दर्शन घेऊया। मंदिरात कॅमेरा मोबाईल वगैरे अलाउड नसल्यामुळे मंदिरात आपण शूटिंग घेऊ शकत नाही। मंदिरामध्ये विभीषणाबरोबर राम, लक्ष्मण, सीता, हनुमान यांची देखील मूर्ती आहे। याच जागेवर प्रभू रामचंद्राने विभीषणाला श्रीलंकेचा राजा म्हणून घोषित केलं। आता आपण निघालोय धनुष्कोडीकडे। धनुष्कोडीकडे जात असताना देखील रस्त्याच्या दोन्ही साईडला समुद्र आहे। धनुष्कोडीला पोहोचलो आणि आपल्याला समोरच पिकॉक म्हणजेच मोर दिसतोय। अति सुंदर असा हा मोर आहे। हे धनुष्कोडीचं रेल्वे स्टेशन आहे आणि इथं रामसेतू ब्रिज जो बांधला गेला, ज्या दगडाने बांधला गेला तो दगड एक इथं पाण्यामध्ये ठेवला आहे। तो कसा पाण्यावर तरंगतोय आपण बघू शकतो। धनुष्कोडीचा हा जुना रेल्वे ट्रॅक आहे। हा ट्रॅक पूर्णपणे खंडर असा झालेला आहे। रेल्वे ट्रॅक आणि समोरच वस्ती म्हणजेच गाव असं होतं। खरं हे पूर्णपणे आता खंडर झालेलं आहे, कारण 1964 मध्ये चक्रीवादळ आले होते। त्या चक्रीवादळामध्ये पूर्ण गाव, एक रेल्वे हे पूर्णपणे बुडून गेले, उद्ध्वस्त झाले आणि खूप लोक पण मृत्युमुखी पडले। आपण आता जिथं आलेलो आहे हे भारतातलं शेवटचं टोक आहे। तसंच हा प्रचंड समुद्र जो आपल्याला बघायला मिळतोय हे 2 समुद्र आहेत। पूर्वेला बंगालचा उपसागर आहे आणि दक्षिणेला हिंदी महासागर आहे। या समोरच्या साईडला आपण बघू शकतो श्रीलंका आहे। साधारण 18 ते 20 किलोमीटरवर श्रीलंका समुद्र मार्गाने आहे। इथनच प्रभू रामचंद्राने रामसेतूचा ब्रिज बांधलेला होता। चला आता आपण भारताच्या शेवटच्या टोकाला पतंग उडवण्याची मजा घेऊया। खूप छान असं पतंग उडते। एवढं प्रचंड असा वारा आहे तर सिंगल मांजाने ते पतंग राहू शकणार नव्हतं, तर आम्ही डबल मांजा लावून पतंग उडवतोय। पोरं पण खूप आनंदात आहेत, खूप उड्या मारतायत।
बघा किती वर पतंग गेलंय. आता आम्ही रोमॅन्टिक असं सिनरीची मजा घेतोय. आता थोड्याच वेळात इथं सनसेट होणार आहे, त्यामुळे हे वातावरण खूप छान असं झालेलं आहे. आमचा मूव मध्ये मध्येच उड्या मारतोय. आणि तुम्हाला सांगायचं राहिलं, आज 5 मार्च माझा बर्थडे. आजच्या डेटला माझे 12 ज्योतिर्लिंग कंप्लीट झालेत ना. आता आपण सेलिब्रेशन करूया. या केक खायला. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर पवन, हॅपी बर्थडे टू यू. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील, लाईक करा, कमेंट्स करा, तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.